नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज नोटरी संदर्भात एक छोटीशी माहिती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. बऱ्याच लोकांनी याच्याविषयी विचारत होते मला. त्यासाठी मला असं वाटलं की याच्याविषयी माहिती देणं गरजेचं आहे की आपण जे नोटरी करतो तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे नोटरीचे डॉक्युमेंट करू शकतो. ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. MOU करू शकतो, ॲफिडेविट करू शकतो, डिक्लेरेशन करू शकतो, हमीपत्र करू शकतो, हे सेटलमेंट ॲग्रीमेंट करू शकतो, बॉन्ड करू शकतो, संमतीपत्र करू शकतो, NOC करू शकतो, पार्टनरशिप डीड करू शकतो, परत रिटायरमेंट डीड करू शकतो, ॲग्रीमेंट करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये हे सगळं आपण रजिस्टरला नोंद करतो, त्याला नंबर देतो, नोटरी करतो. तर याबरोबरच नोटरी करताना जे काही डॉक्युमेंट आपल्याकडे येतात ते म्हणजे ट्रू कॉपी इन अटेस्टेड. तर ट्रू कॉपी इन अटेस्टेड बऱ्याच लोकांनी मला विचारले की ट्रू कॉपी अटेस्टेड हे नोंदवायचं का रजिस्टरमध्ये. तर बघा, ट्रू कॉपी इन अटेस्टेड तुम्ही रजिस्टरला नोंदवलं तरी चालेल, नाही नोंदवलं तरी चालेल. कारण बरेचसे लोक नोंदवत नाही आणि काही लोक नोंदवतात. पण याला प्रश्न असा आहे की समजा मी नोंदवलं तर आपण तिकीटं लावत नाही ट्रू कॉपी इन अटेस्टेडला. तर काही लोक ट्रू कॉपीला इन अटेस्टेडला तिकीटंसुद्धा लावतात. तर तुम्ही तिकीटं लावलं तरी चालेल आणि त्या पद्धतीने तुम्ही हे करा. आणि नोटरी ॲक्ट अँड नोटरी रूल्सप्रमाणे तसं मॅन्डेटरी कुठं दिलेलं नाही आहे की ट्रू कॉपी इन अटेस्टेड तुम्ही नोंदवायचं आहे. त्यामुळे तुम्ही ट्रू कॉपी इन अटेस्टेड तुम्ही नोंदवू पण शकता आणि नाही नोंदवलं तरी चालेल. पण नोंदवलं तरी तुम्ही रजिस्टरला तुम्ही ती नोंद करायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. थँक्यू, बाय.